सारे फूल उम्मीदों वाले, हिम्मत बंध जाती है जब तू हंस के पास बिठा ले। खुशियों का तू सामान है, तू साथ है तो यूं लगे जीना बड़ा आसान है। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज पण आपण एका ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंगवरती व्हिडिओ केलेला आहे। जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला, आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि व्हिडिओमध्ये मी जे काही मटेरियल यूज केलेले हे तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल, तिथून तुम्ही जी फाईल वगैरे घेऊन घ्यायचे। आणि जर तुम्हाला मटेरियल घेता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता। त्याची लिंक आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। तर टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आज आपण रक्षाबंधन निमित्त व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत। त्यासाठी आता अशा प्रकारे हायलाइट मोशन ॲप ओपन करायचे आणि तुम्ही जो काही आपला बिटमार्क आणि इफेक्ट प्रोजेक्ट असेल आहे अशा प्रकारचे सुरुवातीला आहेत ते तुम्ही इनपुट करून घ्यायचे। ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे कुठे भेटतील हे बिटमार्क आणि इफेक्ट। जर तुम्हाला घेता येत नसेल तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे, त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। ठीक आहे, तर आधी अशा प्रकारे आपल्या बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे। इथे मी आधीपासून तुम्हाला काही ग्रुप PNG वगैरे लावून दिलेले आणि बिटमार्क लावून दिलेले। तर तुम्ही काय करायचे, आधी इथंपर्यंत ग्रुपपर्यंत जेवढेही बिटमार्क आहे तर यांना तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या कोणतेही। ठीक आहे, तर जसे की इथं आता मी प्लसचा बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये गेलो। आता इथून मी कोणतेही 4 फोटो घेऊन लावून घेतो। तर अशा प्रकारे फोटो कोणताही फोटो सिलेक्ट करायचे। जसं की इथून मी हा वाला फोटो सिलेक्ट करतोय। तर बघू शकता इथून आता मी हा पहिला फोटो घेतलेला आहे। फोटो घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही फोटो घेऊन घ्यायचे, आपलं पुढच्या बिटमार्कवरती येऊन पुढचा भाग कट करायचे। जर फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून वरती 3 डॉट्सवरती क्लिक करून 5 नंबरचा फिल कंपोजिशन एरिया नावावरती क्लिक करून फोटोची लेअर तुम्ही कट करून टाकायची। परत आता पुढच्या बिटमार्कला दुसरा फोटो इथून लावून घ्यायचे। परत अशा प्रकारे जेवढे आपले बिटमार्क आहे स्टार्टिंगचे तर यांना पटापट तुम्ही तुमचे फोटो लावून घ्या। तर बघू शकता आता मी यांना फोटो लावून घेतलेले। त्यानंतर इथं हा जो काही ग्रुप आहे तर या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये यायचे। इथं तुम्हाला खाली ब्लॅक कलरचा एक फोटो दिसला, याच्यावरती क्लिक करून कलर एंड फिल्स ऑप्शनमध्ये यायचे, फोटोच्या नावावरती क्लिक करायचे। इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घेऊन घ्या। जसं की इथून मी हा फोटो घेतलेला फोटो घ्यायचा अशा प्रकारे, नंतर बॅक यायचे। नंतर इथं बघू शकता इथं आपला फोटो लागून गेलेले। त्यानंतर पुढे जेवढी सर्व शेवटीपर्यंत बिटमार्क आहे तर यांच्याप्रमाणे पण तुम्ही स्टार्टिंगला जसे आपण फोटो लावले तशा प्रकारे एक फोटो घेऊन पटापट तुम्ही पुढे इथं फोटो लावून घ्या। ठीक आहे, जसं की इथून आता मी पटापट हे फोटो लावून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, आता शेवटीपर्यंत जेवढे सर्व बिटमार्क होते तर यांच्याप्रमाणे मी इथून हे फोटो लावून घेतलेले। अशा प्रकारे तुम्ही सर्व शेवटीपर्यंत जेवढे बिटमार्क असतील त्यांच्याप्रमाणे फोटो लावून घ्या। त्यानंतर एवढं सर्व झाल्यानंतर काय करायचे, इथे तुम्हाला खाली काही रेक्टँगल आणि PNG दिसतील बघू शकता। नंतर काय करायचं, अशा शेवटी यायचे। आधी काय करायचं, हा जो काही खालचा रेक्टँगल आहे शॅडोचा तर याच्या बाजूला जी काही खाली जागा असेल उजव्या साईडला तर इथे क्लिक करून ठेवायचे। अशा पद्धतीने रेक्टँगल पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे, परत खाली यायचे, परत या PNGला पण सेम अशा प्रकारे पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे। ठीक आहे, त्यानंतर परत सुरुवातीला यायचे आणि इथं खाली यायचे। खाली तुम्हाला एक टेक्स्ट लेअर दिसेल तर आपण अशा प्रकारे पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे। ठीक आहे, त्यानंतर एवढं सर्व झाल्यानंतर काय करायचं, परत अशा पद्धतीने आता 9.3 सेकंदाचे बिटमार्कवरती येऊन प्लसचा बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे। इथं तुम्हाला एक ओव्हरले व्हिडिओ भेटून जाईल। ठीक आहे, तर हा ओव्हरले व्हिडिओ घेऊन घ्यायचे। नंतर काय करायचे, ह्या व्हिडिओची लेअर तुम्ही इथून कट करून टाकायचे। नंतर या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे। नंतर इथून कॉपी लेअर नावावरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची। ठीक आहे, नंतर काय करायचे, नंतर ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये यायचे, लाईटिंगमध्ये यायचे, स्क्रीनमध्ये करून द्यायचे। परत या व्हिडिओवरती अशा प्रकारे क्लिक करायचे, या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचे। नंतर परत चौकोन बॉक्सवरती क्लिक करून पेस्ट लेअर करायचे। परत पुढच्या बिटमार्कवरती येऊन इथपर्यंत ओढून घ्यायचे, परत पेस्ट लेअर करायचे, परत अशा प्रकारे व्हिडिओ लावून घ्यायचे। ठीक आहे, अशा प्रकारे पटापट तुम्ही जो काही आपला हा व्हिडिओ आहे शेवटीपर्यंत अशा प्रकारे पेस्ट करून द्या। ठीक आहे, सर्व बिटमार्कप्रमाणे। तर बघू शकता मी पटापट आता शेवटीपर्यंत सगळं बिटमार्कप्रमाणे हा व्हिडिओतून मी पेस्ट करतोय। ठीक आहे, आणि लेअर कमी असेल तर अशा पद्धतीने ओढून घ्यायचे। ठीक आहे, तर बघू शकता आता शेवटीपर्यंत जेवढे सर्व बिटमार्क होते तर यांच्याप्रमाणे मी हा व्हिडिओ लावून घेतलेला आहे। त्यानंतर परत तुम्ही बॅक यायचे। ठीक आहे, अशा प्रकारे
आणि आपल्या इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये यायची, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे, परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे, खाली यायचे आणि खालचे जे काही 4 फोटो असतील तरी 4ही फोटोंना अशा प्रकारे इफेक्ट्समध्ये येऊन 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करत चालायचे. अशा प्रकारे 4ही फोटोंना पटापट इफेक्ट पेस्ट करून द्या तुम्ही. ठीक आहे, जसे की बघू शकता आता इथून शेवटीपर्यंत जेवढे 4ही फोटो होते इथंपर्यंत म्हणजे 4 फोटो होते तर यांना मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून दिलेला आहे. त्यानंतर परत बॅक येऊन आपले इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचे, जो काही 2 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट कॉपी करायचे अशा प्रकारे. परत बॅक येऊन आपले बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचे आणि अशा पद्धतीने तुम्ही आता 9.3 सेकंदाचे बिटमार्कवरती यायचे, खाली यायचे पूर्णपणे आणि इथून शेवटीपर्यंत जेवढे सर्व फोटो असतील तर हे सर्व फोटोंना तुम्ही हा इफेक्ट पेस्ट करून द्या. ठीक आहे, अशा प्रकारे पटापट तुम्ही आता हे सर्व फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता आता शेवटीपर्यंत जेवढे सर्व फोटो होते तर यांना मी इफेक्ट पेस्ट करून दिलेलं आहे. त्यानंतर आता बघू शकता आता आपला पूर्णपणे व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता वरती सिम्पली शेअरचा आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला छोटासे ॲरो याच्यावरती क्लिक करून इथून व्हिडिओची क्वालिटी वगैरे सिलेक्ट करून घ्यायची, खालची एक क्वालिटी नावाची फुल रेस वाढून घ्यायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ हाच होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.